लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याचे 1500 रुपये आले, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आले, असं रोज बातम्यामध्ये येत असलं तरी पण 95% लाडक्या बहिणींना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले हे माहीत नाही, पण जमा झाले असं रोज आम्ही यूट्यूबवरती बघतो आहे. आज तरी उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींना सरकारने पैसे जमा करावेत. मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते एकत्र द्यावेत अशी आमची सरकारला कळकळीची विनंती आहे. सर्व लाडक्या बहिणींना खुश करा. जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं आहे. ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत. काल रात्रीपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले. ई-केवायसी पूर्ण केलेल्या 1,60,00,000 पात्र महिलांनाच केवळ हा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी 98 कोटींचा निधी वर्ग केला. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. या आठवड्यामध्ये मार्च आणि एप्रिलचं अनुदान मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी ही पूर्ण झाली. अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची 10,000 कोटींची बचत होतीये. आता फक्त 1,77,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर